नमस्कार दादा. नमस्कार जी. बरं, तुमचं पूर्ण नाव सांगा. राहुल अशोकराव शेंडे. अच्छा, तुम्ही कुठे राहता? वाघोली. वाघोली. बरं, आता हे किती एकर क्षेत्र आहे? हे 5.5 एकर. 5.5 एकर. आणि हे जे धन्वंतरीचं औषध आहे हां, हे तुम्हाला कोण दिलं होतं? हे पोपटकर सरनं दिलं होतं. अच्छा. पहिले बरं. पहिले मी वांगीवर प्रयोग केला मागच्या वर्षी. अच्छा. वांगीवर मला रिझल्ट चांगला आला. बरं. आणि वांगीवर रिझल्ट चांगला आला त्याच्यानं मी चण्यावर प्रयोग घेऊन घेतला. अच्छा. बरं, आता ह्या चना किती दिवसाचा आहे? चणा आहे 15 ते 20 दिवसाचा. अच्छा, तर तुम्ही ह्या चण्याला जेव्हा पेरणी केली होती तेव्हा काय लावलं होतं तुम्ही? बिजोरोस RPH 76. धन्वंतरीचे बिजुरेज आणि RPH 76 लावले होते. हो. बरं, आता तुम्हाला याच्यामध्ये काही असं वाटतंय का मर वगैरे काही दिसतंय का? मर रोग अजिबातच नाही. अच्छा. 100% दाणा निघाला. बरं, तुम्ही एकराला काही किलो पेरलं होतं इथे? इथे मी 35 पेरला होता एकराला. बरं, तर तुम्हाला आता याच्यामध्ये रिझल्ट व्यवस्थित वाढत आहे? मस्त रिझल्ट, एक नंबर आहे ना. हो. बरं, तुम्हाला व्यतिरिक्त ज्या लोकांनी हे बिजुरीज आणि हे RPH 76 नाही लावलं तर त्यांच्या शेतामध्ये काही फरक जाणवत आहे का? त्यांच्या शेतामध्ये जास्त मर रोग आहे. मर रोगाचं प्रमाण जास्त आहे. बरं. माझ्या शेतामध्ये ह्या 5.5 एकरामध्ये अजिबातच मर रोगाचा हे नाही. अच्छा, म्हणजे रिझल्ट भरपूर आहे बा. रिझल्ट चांगला आहे. अच्छा, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काही सांगू शकता का बा याच्याबद्दल? इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो ना, कारण की माझा प्लॉट चांगला आहे. म्हणजे मी हे त्या कंपनीचं लावलं, धन्वंतरीचं RPH 76 बिजोरेस्ट, त्याच्यातनं माझा रिझल्ट मला चांगला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सांगू शकता बघा, तुम्ही इतर शेतकऱ्यांना हे औषध वापरायला काहीच हरकत नाही आहे? हरकत नाही. अच्छा. हे काही आयुर्वेदिक आहे ना हे. अच्छा, हे आयुर्वेदिक पूर्णपणे सेंद्रिय आहे. पूर्णपणे सेंद्रिय आहे. आणि म्हणजे तुम्हाला या औषधीचा काही इफेक्ट वाटत नाही, म्हणजे वाईट परिणाम नाही वाटत आहे? ठीक आहे. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद.